आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 11 जून 2024 रोजी शिक्षण आयोग कार्यालयाच्या वतीने अत्यंत महत्त्वपूर्ण जे पत्र आहे त्याचा दावा क्रमांक देखील आपण इथे बघू शकता. यांच्या वतीने राज्यातील महानगरपालिकेचे सर्व आयुक्त तसेच जिल्हा परिषदेचे सर्व सीओ आणि त्यानंतर मुंबई म्हणजेच BMCचे शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक तसेच शिक्षण निरीक्षक यांना आणि महानगरपालिका किंवा नगर परिषद जे आहेत त्यांचे मुख्य अधिकारी यांना पाठवण्यात आलेले आहे. यामध्ये जे पवित्र पोर्टल शिक्षकांची भरती आहे त्या संदर्भातला विषय त्यांनी इथे पुढील कारवाई करण्यासंदर्भात माहिती दिलेली आहे, ते आपण इथे पुढे जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी या संदर्भामध्ये आपण जे काही त्यांनी जोडलेले पत्र आहे त्याची माहिती घेऊया. यामध्ये 25/2चा कागदपत्रांची पडताळणीचा पत्राचा उल्लेख आहे. त्यानंतर 25/34 म्हणजेच 55% जी याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये त्याचा संदर्भ आहे. नागपूरमध्ये देखील एक महत्त्वाची याचिका आहे, त्याचा क्रमांक देखील स्क्रीनवर बघू शकता. त्याचा एक 11 तारखेचा मार्चचा ऑर्डर आहे. त्यामध्ये देखील उर्वरित याद्या लावण्यासंदर्भात मान्य उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. यानंतर 4 नंबरचं जे पत्र आहे आणि 5 नंबरचं जे पत्र आहे तर ते कशा संदर्भात आहे, तर लोकसभा निवडणुकीची जी आचारसंहिता लागली होती आणि त्यामधून जे शिथिलता मिळाली होती तर त्याचं पत्र 19/4 रोजी शासनाने जे शिक्षण आयुक्तांना कारवाई करण्यासंदर्भात दिला होता आणि शिक्षण आयुक्त साहेबांनी सम क्रमांकाचे जे पत्र आहे ते 19/4 रोजीच काढले होते आणि सर्व जिल्हा परिषदांना पुन्हा शिक्षक भरतीची प्रक्रिया करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानंतर आता अत्यंत महत्त्वाचे 2 पत्र इथे संदर्भामध्ये 6 आणि 7. त्यामध्ये 7 जूनचा एक आहे आणि 10 जूनचा एक पत्र आहे. तर हे दोन्ही पत्र कशा संदर्भात आहे ते अत्यंत महत्त्वाचे पत्र आहे. तर 6 नंबरचं जे शासनाचं पत्र आहे 7 तारखेचा, तर त्यामध्ये जे हे समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेले जे जागा आहे ते त्या प्रवर्गाला जे आहे प्युअर कॅटेगरी प्युअरला देऊन म्हणजे समांतर आरक्षणातील जे उमेदवार मिळाले नाहीत तर त्या जागा त्या प्युअर संबंधित कॅटेगरीला रूपांतरित करून भरण्यासंदर्भातले 7 जून 2024 रोजी शासनाने येथे मान्यता दिलेली आहे आणि समांतर आरक्षणातील जे पुढची निवड यादी लागणार आहे तर संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त घेऊन तुम्ही त्याबाबतची कारवाई करण्याची परवानगी शासनाने 7 तारखेला इथे शिक्षण आयुक्तांना दिलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, मंत्रालयाची परवानगी इथे त्यांना 7 तारखेला प्राप्त झाली होती. त्यानंतर 7 नंबरचं जे पत्र पुन्हा शासनाने शिक्षण आयुक्तांना दिलेलं आहे त्यामध्ये 10 जून 2024 रोजीचं पत्र आहे. त्यामध्ये कोकण, मुंबई आणि नाशिक या तिन्ही विभागांमध्ये शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक घोषित झाली होती तर त्या संदर्भातली आचारसंहिता लागू झाल्याने त्यामधून देखील शिथिलता मिळावी म्हणून जे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला होता आणि ते शिक्षण विभागाच्या माध्यमातून माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता आणि त्याला जे हे मान्य केंद्रीय निवडणूक आयोगाने जे इथे मान्यता दिली होती त्या मान्यतेचा पत्र शासनाने तसा आदेश जे इथे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश दिल्यानंतर संबंधित शिक्षण आयुक्तांना दिला होता आणि 10 जून 2024 रोजी तसेच 7 जून 2024 रोजी हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे परवानग्या शिक्षण आयुक्त साहेबांना इथे प्राप्त झालेले आहेत. त्याचे पत्राचे क्रमांक तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर आता हा जो पत्र शिक्षण सहसंचालक यांनी काढलेला आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने, तर त्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की संदर्भामध्ये इथे प्रस्तावनामध्ये TTIT परीक्षा 2022 मध्ये झालेली होती त्याला अनुसरून जे काही शासन निर्णय त्यामधून शिक्षक पद भरती करण्यात येत आहे आणि 25/2/2024 रोजी प्रथम निवड यादी त्यांनी इथे लावलेली आहे. आता त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे इथे दरम्यानच्या काळामध्ये लोकसभा 2024 जे निवडणुका होत्या ते घोषित झाल्या होत्या, त्याची आचारसंहिता लागली होती, त्यामधून देखील शिथिलता मिळाली होती आणि संदर्भ क्रमांक 5 अन्वये जे आपण वरती बघितलेलं आहे त्यामधून त्यांना शिथिलता मिळाली होती आणि शिक्षक पद भरतीची प्रक्रिया पुन्हा एकदा 20 मे नंतर सुरू झाली होती. परंतु त्याच दरम्यान 24 तारखेला पुन्हा एकदा जे महाराष्ट्र विधानसभेचे कोकण, मुंबई आणि नाशिक या विभागातील पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आणि त्यामध्ये संबंधित विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आणि पुन्हा एकदा शिक्षक पद भरतीला जे इथे ब्रेक लागला होता. त्यानंतर 7 नंबरचं जे पत्र आहे त्या संदर्भ क्रमांक 7चा म्हणजेच 10 जूनचा, त्यामध्ये जे शासनाने जे पत्र दिलेलं आहे त्यामध्ये पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव पडून
आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही याबाबतची खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांची जे पदभरती आहे शिक्षकांची, तर त्या शाळांमधील शिक्षकांची पदभरती प्रक्रियास मान्यता इथे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली होती. तसा पत्र शासनाने 10 तारखेला इथे दिलेला आहे. आता अत्यंत महत्वाचं यामध्ये समांतर रूपांतरण जे फेरी असणार आहे त्या संदर्भातले निर्देश देखील इथे आलेले आहेत. आता संदर्भ क्रमांक 7 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 6 आणि 7 हे दोन्ही जे पत्र आहे, तर दोन्ही पत्रामधील जे तरतूद आहे म्हणजेच त्यामध्ये समांतर रूपांतरण फेरी आणि निवडणूक आयोगाची परवानगी हे दोन्ही पत्रांमधील जे काही तरतूद आहे, तर त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मूळ जाहिरातीतील समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांच्या बाबतीत सदर जागा त्या प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांना विचारात घेऊन सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो, लवकरात लवकर जे इथे समांतर रूपांतरण जे फेरी असणार आहे किंवा हॉरिझॉन्टल मधील जे जागा रिक्त राहिल्या होत्या त्या संबंधित कॅटेगरीला प्युअर मध्ये देऊन ते भरण्यात येणार आहे. त्या संदर्भातली जी यादी असणार आहे, समांतर निवड यादी जी असणार आहे, तर ते लवकरात लवकर इथे प्रसिद्ध होणार आहे. त्या संदर्भातले देखील निर्देश इथे शिक्षण संचालक यांनी संबंधित झेडपी असेल, नापा असेल, मनपा असेल यांना कळवलेलं आहे की आता आम्ही जे पुढे समांतर आरक्षणातील जे पदे रिक्त राहिलेले आहेत त्याला गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांना विचारात घेऊन पुन्हा तुमच्याकडे जे सर्वसाधारण गुणवत्ता यादी आम्ही देणार आहोत आणि ते देखील तुम्हाला त्या संबंधित उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी समुपदेशन हे करावे लागणार आहे. म्हणून याचं आपल्या अधीनस्थ यापूर्वी 25/2/2024 रोजी अन्वय प्रसिद्ध करण्यात आलेली जी प्रथम निवड यादी होती सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तर त्यामधील पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्याबाबतची कारवाई आपण करावी. तसेच पवित्र पोर्टलवर शिक्षणाधिकारी किंवा प्रशासन अधिकारी यांच्या लॉगिनवर दिलेले जे काही त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला टॅब आहे, त्या टॅबचं नाव आहे ऍप्लिकेंट्स जॉइनिंग स्टेटस. या सुविधेचा वापर करून उमेदवारांच्या रुजू अहवालाची नोंद करावी व केलेल्या कारवाई जे आयुक्त कार्यालयास त्याबाबतची माहिती तुम्ही सादर करावी किंवा अवगत करावी अशी सूचना शिक्षण सहसंचालक जे आपले शिक्षण आयुक्त कार्यालयामधील कार्यरत आहेत दिलीप जगदाळे सर यांनी दिलेले आहे. त्याची एक प्रत मंत्रालयात देखील त्यांनी पाठवलेली आहे. तर मित्रांनो, या पत्राचा अत्यंत महत्त्वाचा हाच विषय होता की आता पुढील राऊंड जे असणार आहे समांतर फेरीचा, तो देखील आम्ही लवकरच जे इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण त्या संदर्भातला देखील उल्लेख त्यांनी इथे केलेला आहे की त्याची देखील सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या यादीपूर्वी जे हे सर्व राहिलेले तुमचे जे जॉईनिंग असतील 25/2च्या यादीमधील ते तुम्ही तात्काळ जे ते देखील पूर्ण करून घ्या आणि पुन्हा जे हे सर्वसाधारण यादी लागण्यावर त्या उमेदवारांचं देखील इथे समुपदेशन DV वगैरे करावे लागणार आहे. तर मित्रांनो, हे महत्त्वाचं पत्र आहे जे शिक्षण संचालक यांनी काढलेलं आहे. कारण राज्याचे जे शिक्षण आयुक्त साहेब आहेत ते विविध विभागातील आयुक्त आणि त्यानंतर मंत्री महोदयांच्या सोबत इथे जर्मनीच्या दौऱ्यावर